राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माननीय वसंत नाना देशमुख यांची निवड झाल्याबद्दल भव्य नगरी सत्कार व ग्रामपंचायत कासेगाव यांच्या वतीने विविध वस्तूंचा वाटप माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते डीव्हीपी उद्योग समूहाचे संचालक अमर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्री नागेशदादा फाटे, श्री रविकांत पाटील, श्री अनिलदादा सावंत, दीपकदादा वाडदेकर यांचे प्रमुख उपस्थितीत कासेगाव येथे संपन्न झाला। यावेळी वसंत नानांवर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायत कासेगाव यांच्या वतीने प्रत्येक घरात कलमी आंब्याचे झाड, प्रत्येक घरात 2 कचरा कुंडी वाटप, गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, 12 जिल्हा परिषद शाळांचे सोलार बसवणे, गावात विविध ठिकाणी 150 सोलार पथदिवे बसवणे आदीचे मान्यवरांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले। कागद कोणा ठेवण्याची सही त्यांनी करायची, शहरा आपल्याला पाहिजे की आपण चांगला शहराची मारा वर पवार साहेब असतील, त्यावेळेचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील आणि भैयासाहेब मुनिदार यांनी जे माझ्यावर जबाबदारी टाकलेली निश्चित मनाने मी चांगलं काम केलं, कारण माझे सगळ्यांचे संबंध चांगले, मला काही विरोधच नसतो, ठराविक चळवळ सोडली तर माझं सगळ्या बरोबर पुणे जिल्ह्याला आपण सगळ्याच पक्षाचे आपल्याला मी अध्यक्ष झाल्यावर सगळ्या पक्षाच्या अध्यक्षाने हे मला महत्वाचं वाटतं आणि एक चांगलं काम या ठिकाणी आपण उभा करू, तसं काय अवघड नाही पाहिजे। बाकी जे महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी, आपल्याकडच्या 4-5 आमदार आहेत, खासदार आहेत, त्यामुळे आपल्याला अडचणी असं वाटत नाही, थोडं विरोधक सत्ता असल्यामुळं ताकद लावायचा प्रयत्न करणार, परंतु बाकीच्या ताकद किती लावली तरी शेवटी लोकांची ताकद आपल्याबरोबर आहे, त्यामुळे आपल्याला निश्चित पुढच्या जिल्हा परिषद असो किंवा ग्रामपंचायत असो सगळ्या कामामध्ये आपल्याला यश येईल। आज जर आपण बघितलं तर मी संघटनेत पण काम केलं, मी जिल्हा विद्यार्थी संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, त्याच्यानंतर शहराचा अध्यक्ष होतो, परत मला या तिवारी काँग्रेसचा अध्यक्ष, तिवारी काँग्रेस मला म्हणजे होत नाही त्याच्या तिवारी काँग्रेसचा अध्यक्ष आणि त्यावेळेला 2 रुपये सोलापूरला घेतला होता। म्हणजे लोकांच्या आपण राहिल्यामुळं जिल्ह्यातले असो तालुक्यातले असो सगळ्यांचे संबंध आपले चांगले आहेत, त्यामुळे सगळ्यांचा मेळ घालून आपण चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करू, आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे। तसंच ग्रामपंचायतीनं सुद्धा चांगले कार्यक्रम आपण हातात घेतलेले आणि आमचे पहिल्यापासून आमच्या जवळच्या सगळ्या कार्यक्रमाला शिकवण आहे की आपल्याला खिशातला एखादा रुपया टाकायला लागला तर त्यात टाका, तर त्यातल्या 1 रुपयाला सुद्धा आपण हात लावला लागा, जे आहे ते काटकसरीनं संस्था असेल, ग्रामपंचायत असेल चालवा आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा कसा होईल याचा आपण विचार करून आपण ग्रामपंचायत चालवली असे मी आपले सरपंच असतील, सर्व तुमचे सहकारी असतील, डेप्युटी असतील, सगळ्यांना मी सूचना केली होती। त्याच्या पद्धतीने मी काटकसरीनं अतिशय चांगला ग्रामपंचायतचा कारभार कुठेही 2 रुपये वाया न जावं चांगल्या पद्धतीने केला, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानतो। या कार्यक्रमासाठी आमचे सर्व तालुक्यातले, पंढरपूर तालुक्यातले, मंगळवेढा तालुक्यातले आमचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आपण अशीच शक्ती, ताकद आणि आपल्या गावातील देवीचा आशीर्वाद माझ्याबरोबर आपण द्यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवून जय हिंद जय महाराष्ट्र। ग्रामपंचायतीने चांगला उपक्रम केलेला आहे, गरटी आंब्याचे चांगला उपक्रम करताय, सायकली सुद्धा तुम्ही या ठिकाणी मुलींना द्यायला लागला, हा सुद्धा एक चांगला उपक्रम आहे। असेच उपक्रम राबवत राहा एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि वेळ घेत नाही। नानांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या जिल्ह्यामध्ये पुन्हा नानांनी आलेले आम्ही कामं करायचं आमदारांना पक्षाला आमदार करणार नाही, अध्यक्ष महत्वाचा
कोणत्याही मंडळाच्या अध्यक्षाने आम्हाला सांगितले हे काम करायचं की आमची जबाबदारी आहे काम करायची. ते पळाले तर आम्ही निवडून येणार आहे. आम्ही त्यांना आदेश देऊन जातो नाही, त्यांनी सांगायचं की ही कामं झाली पाहिजे तर ते समाधानी असतील तर आमचं चालणार आहे. त्यामुळं सगळ्याच क्रमच्या अध्यक्षांनी सगळ्याच सेलच्या अध्यक्षांनी चिंता करू नका. तुम्ही जे जे काही जबाबदारी टाकता सगळ्या आमदार खासदारांवरती आमची जबाबदारी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा नानांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि आपल्याला आदरणीय पवार साहेब आदरणीय पाटील साहेब आदरणीय सुप्रियाताई साहेब यांच्या नेतृत्वाखाली भक्कम अशी राष्ट्रवादी पुन्हा एकदा या जिल्ह्यात निर्माण करायची, तीच ताकद निर्माण करायची. या दृष्टिकोनातून फक्त एक जाता जाता कासेगावकरांना एकच विनंती करतो की आता नानांना पूर्ण मोकळं सोडा. पुढच्या विधानसभेपर्यंत आपल्याला एक जबरदस्त ताकद या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे निर्माण करायचे, जिल्हा परिषदेत करायचे, नगरपालिकेत करायचे. त्यामुळे नाना जेवढं जास्तीत जास्त वेळ पक्षाला देतील तेवढा आकडा आपला वाढत जाणार आहे आणि आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपली सगळी शक्ती नानांच्या मागे उभी करूया असं मी विनंती करतो. आणि तुम्ही नानांना सगळ्यांनी मोकळी घ्या, त्याच्यामध्ये आठवण ठेवून आता एवढीच विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद.